मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसाठी महत्त्वाच्या असलेल्या गारगाई धरणाच्या कामासाठी वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना कालच मंजुरी दिली। पण या धरणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। वाढतं तापमान आणि त्यामुळे वेगाने होणारं पाण्याचं बाष्पीभवन हे वातावरणीय बदलाचे परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईला 450 MLD पाणी पुरवठा करण्यासाठी 5 लाख झाडं कापायला राज्य सरकार तयार आहे असा आरोपही त्यांनी केला। कोस्टल रोड म्हणजे सागरी किनारा मार्गाच्या विस्तारीकरणासाठी हजारो झाडं तोडावी लागणार आहेत, याकडेही आदित्य ठाकरे यांनी बोट दाखवलं। मान्य 450 MLD गरज आहे, पण जो आम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट आणणार होतो ते डिसॅलिनेशनच्या प्लांटमध्ये एक झाड न कापता 2 वर्षांमध्ये डिसॅलिनेशनच्या प्लांटने आपल्याला 450 MLD पाणी हे मुंबईला दिलं असतं पिण्यासाठी, आणि त्याही पुढे जाऊन काही थोडा अजून खर्च झाला असता तरी देखील 600 MLD पर्यंत आपण 3 वर्षात जाऊ शकलो असतो। कदाचित भाजपने असं ठरवून टाकावं आता की महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू आम्ही, म्हणजे झाडांसाठी कोणी लढणारे राहणारच नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।